साठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। या ठिकाणी मी पूजेसाठी इथे पाटावर मांडण्यासाठी एक लाल वस्त्र घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे काही फुलं घेतलेले आहेत। पिवळ्या रंगाची फुलेच घ्या, कारण भगवान श्रीकृष्णांना पिवळ्या रंगाची फुले जास्त प्रिय आहेत त्यामुळे। त्यानंतर तुळशीची पाने घेतलेली आहे, माचीस, निरांजन घेतलेले आहे, धूप, हळद, कुंकू, अक्षता। त्यानंतर इथे पंचामृत बनवून घेतलेले आहे। नंतर आपल्याला भगवान श्रीकृष्णांसाठी शृंगार लागणार आहे, तर तो शृंगार घेतलेला आहे। नंतर वस्त्र घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी पूजेसाठी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला कृष्ण भगवानसाठी पाळणा लागणार आहे। त्यानंतर नैवेद्यासाठी काही फळं घेतलेले आहे आणि नंतर इथे मी प्रसाद म्हणून धनिया पंजीर बनवून घेतलेला आहे। तर हे सर्व आपल्याला साहित्य लागणार आहे पूजेसाठी।